अरे वा, छान छान लीला, खूप चांगलं झालं डेकोरेशन. साधं सोपं पण तितकंच आकर्षक. आजी खरंच आवडलं तुम्हाला? हो हो हो. म्हणजे अजून पूर्ण नाही झालंय. म्हणजे मी ठरवलंय बाजूनी माळा सोडीन 2 मस्त आणि मध्ये चक्र लावीन. फक्त ना चक्र या सगळ्या सामानात नाहीये. मी एक काम करते, कोणाला तरी पाठवून आणायला सांगते चक्र. हा, पाठव पाठव. चक्र सुंदर झालं डेकोरेशन आजी. ते प्रायमरी स्कूलची डेकोरेशनची स्पर्धा असते ना, त्याला पहिलं पारितोषिक नक्की मिळालं असतं. दुर्गा, आजी एजंटनी काय सांगितलं होतं, काय दाखवलं होतं आणि प्रत्यक्षात काय होतं इथे? ती काय भक्तिभावानं श्रद्धेनं करतेय ना, मग तिच्या श्रद्धेला भक्तीला मान द्यावा ना आपण. डेकोरेशनची उगीच मोजमाप नाही काढायची. चला आपल्याला दुसरी काम आहेत. चल 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 येतो. हा, छान डेकोरेशन झालं असतं. कुठेही लीला तडमडली असं झालंय. बघा ना, आजारी पडून चांगली झोपून होती ना खोलीत, पण आली इथे. पण आजारी होती तेव्हा तरी कुठे गप्प होती. चांगलं एजंटना कामाला लावलं आणि आपल्याकडनं पण सेवा करून घेतली. बहिणी, एक आयडिया सुचली. तुझ्या मेंदूमधून? मी काय म्हणते बहिणी, गेल्या वेळेस ही आजारी पडून एजंटच्या खोलीत होती, आता आजींच्या खोलीत अडकली तर? म्हणजे बहिणी, तुम्ही माझ्या मेंदूची पूजा करायची तयारी करा. तुझ्या? चला. खूप दुखतंय का? हळू, हा जास्त एक्झर्शन करू नको प्लीज. हळू हळू ये. अगं काय करी हो? अगं तू लंगरतेस का? काय झालं? काय यश, काय झालं? पडली. बस बस. काय झालं? कमाल करते, कुठे धडपडीस? पायाला जास्त लागलंय का? अगं बोल ना. अगं तू चालताना जरा काय काय एवढे प्रश्न विचारताय, जरा सावकार बसू देत त्यांना. मी काय म्हणते, पाणी आणा ना तुम्ही, पाणी आणा. जा जा जा, पाणी आणा. मी आहे बघते. हा, बस बस. हो. अरे ओ, अगं काय झालं? हा, कुठे लागलं? बघू बघू, मला बघू. सावकाश. अगो केवढं लागलंय. हा, थांब जरा स्प्रे मारते, मग बरं वाटेल ते. काकू काकू, मी आणतो ना स्प्रे. कुठे आहे मला सांगा. अरे हो, हे बघ, हा पहिला आहे ना तो हो हो. काय गो बाळा, इकडे ना काकू. हो हो बघ. ठीक आहे, ठीक आहे. लागेल हा, झोंबेल थोडं. बरं, थोडं अजून एकदा. बघ बघ, पायाला बघ सूज यायला लागली आता. हाऊ काका, मार्केटमध्ये दिसली मला. एवढी गोंधळली होती तुम्हाला सांगू. गाडीवर सामान बॅलन्स करत होती. मग गाडी, सामान आणि रेवती सगळंच सांडलं. केवढं बडवून चढवून सांगतोय हा. एवढं काही झालेलं नाहीये, फक्त पाय मुरगळलाय. मग मी बडवून चढून सांगतोय काही. हो, मग गाडी खालून पाय कोणाचा काढला? काका, अख्खी गाडी अंगावर पाडून घेतली होती मॅडमने. अगं रेव, गाडी अंगावर पडली. हे लागलं, आजू पुढे लागलं. एवढं काहीच लागलेलं नाहीये. हे बघा, थोड्या वेळाने बरं पण वाटेल मला. मी गप्प बस. बरं. घरात गणपती येणार आहेत, हे सगळं डेकोरेशन करायचंय. माझ्या मदतीला कोण आहे सांग? काय करू मी आता? यश आहे ना, तो करेल मदत. हो, हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले, त्याच्यामुळे मैत्रिणीला मदत करायला यश इथे येईलच. येशील ना रे? काका, मी करीन मदत, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि काकू म्हणायला तर मला करावीच लागणार ना आता मदत. रेवती, मी तुला सगळी मदत करायला तयार. आणि कसं आहे ना काका, मी खूप वर्षांनी इंडियात आलोय हो. मी एवढी वर्ष गणेशोत्सव सेलिब्रेट पण केला नव्हता. आता या निमित्ताने मला गणेशोत्सव सेलिब्रेट पण करायला मिळेल. काय बरोबर ना काकू? अरे पण तुला एजंटकडचं पण डेकोरेशन बघायचं असेल ना. अरे हो, ते तर मी विसरूनच गेलो. दुर्गाताई आहे ना तिकडे. ती तसेही कुठे कोणाला काही करू देते. तिने सगळ्या कामांची ऑर्डर बाहेर दिली. मग मी तिकडे गेलो काय, नाही गेलो काय, सिच्युएशन सेमच आहे. मी त्यापेक्षा इकडे तुम्हाला सगळी मदत करीन ना. काय बरोबर ना काकू? हा, बरोबर. काकू, मी शूज काढून आलो लगेच. हो, काढ. काय तू पण कमाल करते. त्याला काय कामं सगळी सांगते. सांगा काकू, काय काम करायचंय? कुठून सुरुवात करू? सांगा. झालं तर आत्ता माझी काळजी मिटली. ए यश,
हे बघ, आमच्या गणपती बाप्पाच्या सजावटीची सगळी जबाबदारी आता तुझी. हा हो, पण काकू माझी एक अट आहे. कुठली अट? सर्वात आधी मला एक फक्कड चहा हवा आणि भेंड्या खेळत खेळत डेकोरेशन करणार असू तरच मी तयार आहे. काय मान्य आहे की नाही? एवढंच ना, आत्ता चहा करते आणि तुला म्हणून सांगते, अरे आमच्या इकडच्या सार्वजनिक गणेश उत्सवात गायन स्पर्धेत प्रत्येक वर्षी मीच पहिली येते. आता तू बघच कशी तुला हरवते ते. हा, आलेच मी. कमाल. बसा बसा. Need some coffee. लीला, तुला काही मदत हवी आहे का? मग तू आम्हाला सांगू शकतेस. हा हो, आम्हाला सांग ना, आम्ही तुला हेल्प करायला आलोय. हा ठीक आहे, माळा लावायच्यात ना तुला? या मदत करतो म्हणतायत म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. सावध लीला, सावध. त्याचं काय ना, माझ्या थीम मध्ये उगाच कोणी लुडबुड केलेली मला नाही आवडणार. त्यामुळे असू दे, मीच करते. कशी पडली ही? हो ना. ओके. आणि तू हे सगळं का करतेस? हे काम आपण डेकोरेटर्सना दिलं होतं ना. हे जे दुर्गा वहिनीने डेकोरेटर्सनाच काम दिलेलं, पण लीलाने त्यांना घालवून टाकलं. आणि ही म्हणाली की सगळं डेकोरेशन स्वतःच करायचं. काय तर म्हणे आपण बाहेरच्यांना काम दिलं तर भक्ती आउटसोर्स होते. आता तुम्हीच सांगा तिला. बघा ना जे, आणि भक्ती काय असं पैसे देऊन विकत घेता येते का? नाही ना. काही बोलते ही. आणि सगळी काम आपणच का करायची? आय थिंक लीला जे बोलतेय ते बरोबर आहे. एनिवे, मला कामात मी आलोच. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल पावटा. गा गा काकू, कमाल गाताय. स्वर्ग आला. ए म्युझिक होता आई बाबा. असं नाही. काकू म्हणालेत ना ग, मग तुझ्यावर गच आहे. गा 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 गा. Come on, मराठी गणपतीची गाणी. भेंडी टिक टिक एक. माहिती मला. गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो. यश, तुझा फोन आहे. महामाया आई दुर्गा. काकू, आ? मी 2 मिनिटाचा ब्रेक घेतला तर चालेल ना? हो. चालेल. या घ्या, आठवतंय का तुम्हाला? घ्या घ्या घ्या. आठवा. मराठी गाणी गातात. मला येत. आलो 2 मिनिटं जरा, हे झालं की सांगतो. हा, बोलतोय. यश, अरे काय हे? किती कॉल करायचे तुला? यश, मी तुला घरच्या डेकोरेशनची जबाबदारी दिली होती, विसरलास का? अगं ताई, त्याचं काय झालं, मी आता
तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतीये. त्या लीलाच्या बहिणीपासून दूर राहा. आता जर मी ताईला सांगितलं की मी रेवतीकडे आहे तर ताई खूप चिडेल आणि उगाच रेवतीबद्दल काहीतरी बोलेल. अगं ताई त्याचं काय झालंय, मी ऍक्च्युली मित्राकडे आलोय म्हणून. मित्राकडे? यश, दिस इज नॉट डन. मी तुला काय काम सांगितलं होतं? तुला हवा तसा फक्कड चहा आणि भजी तयार आहे गरम गरम. चल. हॅलो हॅलो ताई. हॅलो यश, आवाज येत नाहीये. नेटवर्क मध्ये जा पटकन. हॅलो, तुला आवाज येतोय का माझा? यश, माझ्याकडे वेळ नाहीये. तुला आवाज येत असेल तर पटकन घरी पोच. हो 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 ताई हो. लगेच, आता या क्षणी. एजेंनी तुझी बाजू घेतली म्हणून लगेच रळून जाऊ नकोस. हो ना, नाही तर बोलशील आम्हाला काहीतरी. तसंही तुला आमच्या वाकड्यात शिरायची हौसच आहे ना. उलट सतत तुम्हीच माझ्या वाकड्यात शिरत असता. लीला, जास्त ओव्हर स्मार्ट बनू नकोस तू. तू या घरातल्या सुनांशी बोलतेस हे लक्षात ठेव. आणि तसंही तू या घरात नवीन आहेस. कळलं ना? आणि आता 1 वर्ष नाही झालं घरात येऊन लगेच आमच्या घरच्या पद्धती बदलायला लागलीस. एकतर मी नवीन असले ना तरी तुमची सासू आहे, त्यामुळे सासूशी बोलताना आवाज खाली ठेवून बोलायचा. आणि तू ना पूर्णपणे बाहेरची आहेस, त्यामुळे ह्या सगळ्याशी तुझा काहीच संबंध नाहीये. लीला, आणि सरस्वती मॅडम, मी पद्धती बदलत असले ना तरी ते माझ्या सासूच्या परवानगीने करते. त्यामुळे तुम्ही मला नावं ठेवण्यापेक्षा माझा आदर्श ठेवायला हवा. पण काय, माझी परवानगी घेणं तर सोडाच, तुम्ही फक्त सतत मला त्रास कसा होईल हेच बघत असता. आता मी शिडीवरनं काही चुकून नाही पडले. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला धक्का दिलात आणि म्हणून मी पडले हे माझ्या लक्षात आलं नसेल? आताही मी जाऊन एजंटकडे तुमची तक्रार करू शकते. आणि तसं जर मी केलं तर एजे तुम्हाला किती मोठी शिक्षा देतील ह्याचा अंदाज आहे ना तुम्हाला? नाही नाही नाही, नको 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 वहिनी. गेल्या वेळेस आपण हिला तिखट खिचडी खायला दिली होती. एजंटने आपल्याला पण ती तिखट खिचडी खायला लावली होती. आता एजंटना जर कळलं की हिला आपण शिडीवरून ढकललंय तर आपल्यालाही ढकलतील. नाही नाही नाही, नको नको नको. सरस्वती मॅडम, काळजी करू नका. मी नाही सांगणार आहे यातलं काहीच एजेंटना. कारण कसं आहे, मी जर एजेंटना सगळं सांगितलं ना तर तुमची ही सगळी कारस्थानं बंद होतील. आणि मग जर तसं झालं तर आम्ही जवळ कसे येणार? म्हणजे बघा ना, आत्ता तुम्ही शिडीला धक्का दिला म्हणून मी पडले. आणि मग एजेंटनी कसं योग्य वेळी येऊन अलगद मला झेललं ते. खरं तर मला आवडतं जेव्हा एजे मला असं उचलतात तेव्हा. लीला, काय? खरंच बोलतेय मी. म्हणजे कसं आहे, तुम्ही कारस्थानं करा, आम्ही आणखीन जवळ येऊ. कारस्थानं जवळ, कारस्थानं मैत्री, कारस्थानं प्रेम. ओके, थँक्यू. एजे, तुम्ही ऑफिसला जाणार असाल ना, मी तुमच्यासाठी लॅपटॉप बॅग घेऊन येते. आणि लॅपटॉपच्या बॅगमध्ये लॅपटॉप पण टाकून आणते. नाही नाही, याची काही गरज नाहीये. आज मी ऑफिसला नाही चाललोय आणि आज घरी थांबून मी लीलाला डेकोरेशन मध्ये मदत करीन. तुम्हाला डेकोरेशन करता येतं? नाही, पण आय कॅन ट्राय. आय हेल्प यू. चालेल.
वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असते सदा मी आता dreaming. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असते सदा मी आता dreaming. माझ्यात मी जपले तुला सांगायचे जमलेच ना मला कधी चाहुल तुझी नुसती पुरे भिर भिर उडे मन हे तुझ्याच भोवती उलगडून हे पसारे गोड गोड आठवणी हरवुनी तुझ्यात मन राही बंध तोडून हे सारे मिसळून तुझ्यात जावे वाटते आता खुळ्यापरी हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असते सदा मी आता ड्रीमिंग हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असते सदा मी आता ड्रीमिंग. बस इथे. लक्ष्मी, सरस्वती, येस अजय. रुमाल आणि हळद घेऊन या पटकन. हो. ठीक आहे. लवकर. हो 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 आलो. हे दुखते का? थांब तस. काय आणि तुम्हाला काही कामं नसतील तर डेकोरेशन करा. येस अजय. मला हेच हवं होतं. तुम्हाला डेकोरेशन करायचं होतं? मला डेकोरेशन नाही करायचंय, पण त्या निमित्ताने या लैला मजनूच्या मध्ये येता येईल आणि त्यांच्या प्रिव्हसीची वाट लावता येईल. चल चल. आपण जे आम्ही तुम्हाला डेकोरेशनसाठी मदत करायची होती ना. हा. फर्स्ट एड बॉक्स रूम मध्ये आहे. तिला बँडेज लावायला चाललोय. तुम्ही सगळं डेकोरेशन कम्प्लीट करा. श्वेता, डेकोरेशनला मदत करायला ये ना. हा चल चल चल. हाय हो वहिनी. यार काय आहे? हे जे मी ठीक आहे आता. बस इथे. एवढं काही झालेलं नाहीये आणि आता रक्त पण थांबलंय. तुला बोलायला सांगितलं मी. एजे काय करताय? बँडेज. काय? ठीक आहे, थांब.